नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात वेगवान घडामोडींना. महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचे असणार आहेत. खास करून कोकण पट्ट्यातील 6 जिल्ह्यांसह पुणे, सोलापूर, कोल्हापूर, बीड, सातारा आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये उद्या दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. म्हणजे इथं वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह 7 ते 100 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे. या पावसामुळे हाती आलेलं बाजरी, ज्वारी, मका पिकाचं मोठं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यामध्ये 40 गावात मुसळधार पावसामुळे 40%हून अधिक मका, बाजरी आणि हे पीक नुकसान झालेलं आहे. सोयाबीन पीक सुद्धा शेतात सडू लागलंय. दुष्काळी बीड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये पाऊस पडतोय, पण हाती आलेलं पीक वाया गेलंय. परभणीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाडमध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकरी आणि नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळते. दुपारनंतर जोरदार पाऊस पडल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. तर तिकडे वाशीमध्ये दमदार पाऊस पडतोय आणि सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे ठिकाणच्या तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलाय. मात्र परतीच्या पावसानं दुष्काळग्रस्त लातूरला दिलासा दिलाय. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागझरी मांजरा नदीवरील बंधारा अखेर भरून वाहू लागलाय. वॉटर ट्रेनची वाट पाहणाऱ्या लातूरकरांना मोठा दिलासा मिळालाय. ही दृश्य आहेत श्याम भट्टड यांनी या विहंगम दृश्य आपल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपलेली आहेत. गांधीनगर जंक्शन ते पवई पोलीस स्टेशन ट्रॅफिक जाम. मिक्सर डंपर मेट्रोच्या कामामध्ये घुसल्यानं अपघात झालेला आहे. गांधीनगर ते पवई दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. पवईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज 2 तासासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्सप्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचं काम सुरू असल्यानं हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये 51,000 ते 151 झाडं लावण्यात येणार आहेत. शिळफाटा आणि टिटवाळा येथील ठाणे वन विभागाच्या एकूण 46 हेक्टर जागेवर ऑगस्टपासून या वृक्षारोपणाला सुरुवात होणार आहे. मुंबईमध्ये पादचाऱ्यांना कधीही फुटपाथवरून चालायला जागाच नसते. याचं कारण म्हणजे विक्रेते आणि अतिक्रमणानं फुटपाथग्रस्त झालेले आहे. मात्र हेच फुटपाथ लवकरात लवकर मोकळे करून पादचाऱ्यांना त्याचा वापर करता यावा, यासाठी मुंबई महापालिकेने नवा निर्णय घेतला आणि त्यानुसार दिवाळीच्या नंतर मुंबईतल्या फुटपाथचे नीट मार्किंग केलं जाईल आणि त्यामुळे मुंबईकरांची मोठी सोय होईल असा दावा पालिकेनं केला. पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे कुर्ला संकुल यांना जोडणाऱ्या बीकेसी कनेक्टर या उन्नत मार्गाचं बहुतांश काम पूर्ण झालं आणि त्यामुळे हा मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पूर्व उपनगरातून वांद्रे आणि वांद्रे कुर्ला संकुलाकडे येताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. गेल्या 45 दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी कपातीतून तळोजातल्या उद्योजकांना अखेर दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एमआयडीसीच्या पाणी कपातीच्या आदेशाला सोमवारी स्थगिती दिली आहे. दरम्यान सरसकट 50% पाणी कपात सुरू असल्यानं उद्योजकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. लोकलमधील अपंगांच्या डब्यात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने सुरक्षा दलाने आता डब्यांमध्ये सुरक्षा दल तैनात करण्याचा निर्णय घेतलाय. दिवसभरात होणाऱ्या लोकल फेऱ्यांपैकी सर्वात जास्त घुसखोरी होणाऱ्या फेऱ्यांमध्ये एक सुरक्षा जवान तैनात केलेला आहे. दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे आणि परिसरामध्ये सुरू होणाऱ्या मेट्रोच्या 1053 विविध पदांसाठी 1,05,313 अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 87,135 अर्ज वैध ठरले. तर वैध अर्जदारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे पुढील काही महिन्यामध्ये नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई रेल्वे स्थानकातील सामान्य एटीव्हीएमच्या जागी नवीन एटीव्हीएम बसवण्यात येणार आहे. येत्या 24 ऑक्टोबरपासून मुंबईकरांना नवीन वन टच एटीव्हीएम मधून तिकीट काढता येणार अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. मध्य रेल्वेच्या खडवली, कसारा, वांगणी आणि नेरळ या स्थानकावरील गर्दी दिवसेंदिवस वाढली आहे. पण या ठिकाणी असलेल्या एकाच पादचारी पुलामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दुसरीकडे अत्यंत धीम्या गतीनं सुरू असलेल्या पुलांच्या कामांमुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ यंदाही लागू होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भाडेवाढीचा प्रस्ताव सध्या थांबवण्यात आलेला आहे. भाडेवाढ लागू झाल्यास ती 10% असेल अशी माहिती एसटीच्या सूत्रांकडून मिळते आहे. बेस्ट कामगारांना जाहीर करण्यात आलेल्या 9,100 रुपयांचा बोनस अद्याप मिळालेला नाहीये. दिवाळी काही दिवसांवर आली असतानाही बोनस मिळालेला नसून विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बोनस रखडल्याचं सांगण्यात येतंय. बोनसवर बेस्ट समिती बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणं आवश्यक आहे. मात्र आचारसंहितेमुळे बेस्ट समिती बैठकीमध्ये हा निर्णय रखडलाय.
शासकीय यंत्रणांकडे न्याय मागताना तक्रारदारांना आता स्वतःच अर्ज करावा लागणार आहे। तक्रारदारांच्या वतीनं त्रयस्थ व्यक्तीकडून किंवा संस्थेचे अर्ज दाखल केले तर त्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही, असं परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले। त्यासाठी 1958च्या शासन निर्णयाचा आधार घेण्यात आलाय। पुण्यामध्ये विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोप दिलाय। शिक्षकाला चोप दिल्याची घटना मोबाईलमध्ये शूट करण्यात आली आहे। शिक्षकाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे। सिंहगड रोडवरच्या शिक्षा अकॅडमीच्या चालकानं विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक कार्यालय आणि पुणे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचं कामकाज एकाच ठिकाणी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय कामगार मंत्रालयानं मंजुरी दिली आणि त्यानुसार पिंपरी इथल्या हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनीची 3.5 एकर जागा खरेदी केली जाणार आहे। त्यासाठी 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं कामकाज नोव्हेंबर महिन्यापासून कॅशलेस होणार आहे। प्रत्येक शुल्क ऑनलाईन स्वीकारलं जाणार आहे आणि त्यामुळे इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची रांगेत उभं राहण्याची गैरसोय दूर होईल, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली आहे। मुंबईच्या पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आता अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे देण्यात येणार आहेत आणि मुंबईसारख्या आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय शहरातही अनेक वेळा अंधश्रद्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज आणि भीतीचं वातावरण पसरतं। हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिकेनं सांगितलं। सडक अर्जुनी तालुक्यातील खाजारी इथं टाटा एस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। गडचिरोलीतल्या 3 तरुण आपल्या दुचाकीनं गोंदियाकडे जात असताना खजारी बस स्थानकाजवळ सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय। भरधाव वेगानं जाणाऱ्या वाळूच्या ट्रकची ट्रॅक्टरला जबड बसल्यानं ट्रॅक्टरमधले 12 मजूर जखमी झाले। त्यातल्या काहींची प्रकृती गंभीर आहे। औरंगाबाद अहवा मार्गावरील अंबासन फाट्याजवळ घटना घडली। जखमींना नागपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। नागपूर पोलिसांवर मोठी नामुष्की उडवली आहे। नागपूर पोलिसांना स्वतःच्याच पोलीस ठाण्यातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्याची वेळ आली। नंदनवन पोलीस स्टेशनच्या 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तीकडून ड्रग्ज जप्त केला, मात्र तस्कराला अटक न करता लाच घेऊन सोडून दिलं। मुंबईत गेल्या विधानसभा निवडणुकीची तुलना करता यंदाच्या लढतीमध्ये शहरातील 16 मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढल्याचं समोर आले, तर 20 मतदारसंघांमध्ये टक्केवारी घसरली आणि त्यामुळे वाढलेल्या आणि घटलेल्या मतदानाचा नेमका काय परिणाम होणार हे त्या 24 ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी 65.24% मतदान झाले। 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ग्रामीण भागामध्ये सरासरी 71.98% मतदान झालं होतं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये 6.74% एवढं मतदान घटल्याचं स्पष्ट झालंय। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय। वसईच्या विवा कॉलेजमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली। विधानसभा निवडणुकीमध्ये नालासोपारा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीसमोर शिवसेनेनं तगडं आव्हान निर्माण केलंय। हितेंद्र ठाकूरांचा मुलगा क्षितिज ठाकूर समोर शिवसेनेनं माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचं आव्हान उभं केलंय। बारामती विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक अजिनाथ माने यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून धिंड काढली। अशोक माने यांच्या निवडणुकीतील वर्तनाबद्दल बसपाच्या कार्यकर्त्यांना संशय होता। अशोक माने यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवता अजित पवारांना पाठिंबा दिल्याचा बसपा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। काल कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्टेशनवर एका पार्सलचा स्फोट झाल्याची घटना घडली। या स्फोटामध्ये कोल्हापूर कनेक्शन समोर आले। राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव या पार्सलवर असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। आबिटकर हे शिवसेनेचे उमेदवार सुद्धा आहेत। रेल्वे स्थानकात झालेल्या स्फोटामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। कोल्हापुरात कागलमध्ये हसन मुश्रीफ समर्थकांनी निकालाआधीच विजयी मिरवणूक काढली आहे। निकालापूर्वीच कागलमध्ये मिरवणूक काढण्यात आली। मुश्रीफ यांनी यावेळेला उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवली, गुलालाची उधळण करत कागलमध्ये मिरवणूक काढण्यात आली। वरळी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांच्यावर पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रात्री उशिरा सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय। काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी थोडक्यात काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिठी दिली आहे। त्यांना यावर्षी पंजाबमधून लोकसभा निवडणूक लढवायची होती, पण त्यांना पक्षानं तिकीट नाकारल्यामुळे त्या नाराज होत्या। इन्फोसिसमधील गुंतवणूकदारांना एका सत्रामध्ये तब्बल 45,000 कोटी रुपये गमवावे लागलेत। राष्ट्रीय शेअर बाजारात शेअरची 16% घसरण झाली आहे। शेअर बाजारात इन्फोसिसचे भांडवल मूल्य शुक्रवारी 3,26,939 कोटी रुपये होते, ते आता 2,81,883 कोटी रुपयांपर्यंत घसरलंय। काश्मीरमध्ये अनेक दिवस संचारबंदी असल्यानं त्या ठिकाणी शाळा महाविद्यालये बंद होती, त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसल्यानं जम्मू काश्मीरमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी केली आहे। अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही आणि आता परीक्षा तोंडावर आल्यानं ही मागणी करण्यात आली आहे।
भारतीय रेल्वेनं देशातील अग्रणी ई कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अमेझॉनला सामान नेण्यास प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली आहे. 3 महिन्यांसाठी रेल्वेनं ही परवानगी दिली आहे. दरम्यान गर्दीची वेळ बघून या मालाची रेल्वेनं ने-आण करता येणार आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या निर्णयामुळे रेल्वेचं उत्पन्न वाढण्यास हातभार लागणार आहे. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्याशी संबंधित उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. येत्या 15 जानेवारी 2020 पर्यंत सोशल मीडियाशी संबंधित नियम तयार होतील असे केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. तर या प्रकरणी जानेवारी 2020च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. देशात 2017 या एका वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 50,07,000हून जास्त गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये 1,15,00,000 आर्थिक गुन्ह्यांचा तसंच 58,000 दंगलीच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचं समोर आलंय. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं प्रसिद्ध केलेल्या 2017च्या वार्षिक अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. भारताला बॅनर्जींच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी बॅनर्जींचं कौतुक केलं. या भेटीदरम्यानचा फोटोही मोदींनी ट्विटरवर शेअर केलाय. बातमी ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भातली आहे. भारतीय हवाई दलाकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. अंदमान जवळच्या बेटावर ही चाचणी झाली आहे. एकीकडे भारत पाकिस्तान संबंध ताणले गेले असतानाच या क्षेपणास्त्राची चाचणी झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. या ब्राह्मोसमध्ये 300 किलोमीटरचा जमिनीवरून मारा करण्याची क्षमता आहे. दिवाळी अगदी तोंडावर आल्यानं मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा सजलेल्या आहेत. दादरसह माहीम आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंदिलाबरोबरच इतर सजावटीच्या साहित्याची सुद्धा लगबग वाढली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. दिवाळी सुरू होण्याच्या 3 दिवस आधीच दिवाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याचं हे 3रं वर्ष आहे. ऑस्ट्रेलियाच्या टास्मान या प्रांतातील डॉक्टर समुद्र किनाऱ्यावर कुत्र्यांनी पेंग्विनवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 42 पेंग्विनचा मृत्यू झाला. बचावलेल्या 7 पेंग्विनवर प्राथमिक उपचार करून सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. तर एका पेंग्विनवर अद्यापही उपचार सुरू असून तो लवकरच बरा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. आहोत क्रीडा विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडी. बातमी सौरव गांगुली संदर्भातली. सौरव गांगुली आज बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ संपतोय आणि त्यामुळे आज सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. यावेळेला त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा सुद्धा पार पडणार आहे. भारताच्या पीव्ही सिंधूनं फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मंगळवारी विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. 5व्या नामांकित सिंधूनं कॅनडाच्या मिशेल ली हिचा सहजपणे अडथळा पार केलाय. दरम्यान यानंतर तिचा दुसऱ्या फेरीमध्ये सिंगापूरच्या खेळाडूशी सामना होणार आहे. सध्या क्रिस्टियानो रोनाल्डोच्या निवृत्तीविषयीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र आपण यापुढेही खेळत राहणार असल्याचं स्पष्ट करत रोनाल्डोने आपल्या चाहत्यांना दिलासा दिलाय. मी अद्याप निवृत्तीचा विचार केलेला नाही. वाढतं वय हे फक्त आकडे आहेत असं त्यानं स्पष्ट केलंय. 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केलाय. आफ्रिकेला भारतानं व्हाईट वॉश दिलाय. 3ऱ्या सामन्यामध्ये भारतानं प्रथम फलंदाजी करताना 497 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर तर फॉलो ऑन नंतरचा डाव 133 धावांवर आटोपला आणि त्यामुळे 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत भारतानं मालिका 3-0 जिंकली आहे. भारताने 3ही कसोटी सामन्यांमध्ये मोठ्या फरकानं पराभव केल्यानं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डुप्लिसिसने त्यांच्या संघाला नैराश्य आल्याचं बोलून दाखवलंय. सलग 3ऱ्या कसोटीतही भारतानं मोठ्या फरकानं हरवलं. यावरून आम्ही मानसिकदृष्ट्या हतबल झाल्याचं स्पष्ट होत आहे. तर त्यातून बाहेर पडणं खूप कठीण असतं अशी हतबलता त्यानं व्यक्त केली आहे. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.